कुठला पक्ष नाही, कुठली शाखा नाही, कुठला संघटना नाही, आपण सर्व हिंदू म्हणून एकत्र आलो. आणि प्रत्येक ठिकाणी असं जर इथं कार्यक्रम, जर बजरंग दल कार्यक्रम घेत असेल, बजरंग दलचं सर्वात जुनं काम आहे. जसं संघाचं जुनं काम आहे तसं बजरंग दलचं मोठं काम आहे. जसं आपल्या जर गौरक्षक पाहिले तर गौरक्षणाची सुरुवात जशी आपल्या महाराष्ट्रात, तशी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवात केलेली गौरक्षणाची. बजरंग दलनी आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गौरक्षणाची सुरुवात केलेली आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर गाईचा आदर पुढं होत असेल तर ते आपलं महाराष्ट्र आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त वारकरी खूप जास्त आहे. 700 वर्षाचा वारकरी तर 700 वर्षाच्या पहिल्याचा आहे, पण त्याचा इतिहास 700 वर्षाचा इतिहास आहे. आणि प्रत्येक कीर्तनकार जर कोणाची कीर्तनमध्ये जर सुरुवात करत असेल तर गायांच्या रक्षणाची सुरुवात करतात. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये जरी सरकार हिंदुत्ववादी आपलं आहे आणि त्यांनी गौमातेला राज्यमातेचा दर्जा जरी दिला असेल, पण राज्यमातेला कापणाऱ्याला फाशी शिक्षा व्हायला पाहिजे असा कायदा आपल्या महाराष्ट्रात नाही. आपल्या सर्व हिंदुत्ववादी संघटनाच्या माध्यमातून आपण सर्वांनी निवेदन तिथं पाठवायला पाहिजे. कारण कदाचित त्यांना कळत नसेल का आपण राज्यमाते दर्जा दिला पण कायदा कुठेतरी हा कमकुवती. जर 1 लाख टन जरी गौमास भेटला तर त्याच्यात कायदा असा आहे का त्या आरोपीला नोटीस देऊन सोडून टाका. पण ह्या सर्व गोष्टीचा जेव्हा आपण गौरक्षण करतो आणि गायाच्या गाड्या धरून पोलीस स्टेशनला नेतात आणि पोलीस जेव्हा त्यांना सोडून देतो तर आपला रोष पूर्णपणे पोलिसांवर येतो का एवढा मोठा गोमास धरला पोलिसांनी त्याला सोडून दिलं. पण त्याच्यात चुकी पोलिसांची नाहीये, त्यात चूक आहे कायद्याची. त्या कायद्यात असा बनवलेला आहे का त्या किती गोवंश धरला त्याला सोडावं लागतं, त्यात नोटीस द्यावं लागते, मग त्याचं उत्तर देईल, जामीन देईल, असा तो कायदा आहे. त्यासाठी पहिले कायदा आपल्या महाराष्ट्रात कडक झाला पाहिजे. जसं बाकीच्या इतर राज्यामध्ये जर बघितलं असं आपण तर कायदे टाईट आहे. जसं लव जिहादचं जरी म्हणलं आपण, लव जिहादवर कायदा, धर्मांतरावर कायदा, तर बाकीचे जे राज्य पाहिले, MP पाहिले, UP पाहिले, कर्नाटक पाहिलं, तर ह्या राज्यांमध्ये, आसाममध्ये असेल, ह्या राज्यांमध्ये जसा महाराष्ट्रामध्ये हिंदू एकवटला इतिहासामध्ये असं कधीच झालं नाही. पहिले क्रांतिकारक त्यावेळेस जमले असेल, पण त्याच्यानंतर जर असे कुठल्या कायद्याच्या मागणीसाठी कुठं हिंदू समाज जास्त संख्येने जमला असेल तो महाराष्ट्र आहे. आणि आपण प्रत्येक मोर्चांमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 87 ते 88 मोर्चे झाले. आणि प्रत्येक मोर्चांमधून आपण लव जिहादवर कायदा करा, धर्मांतरावर कायदा करा आणि गो हत्या बंद करा अशा कायद्याची मागणी करत होतो. आणि आता नवीन आपण सगळं वक्फ बोर्डवर कायदा करा, हे पण आपल्या महाराष्ट्रातून म्हणजे भारतामधून पहिल्या आपल्या महाराष्ट्रातून सुरुवात झालेली आहे का. आणि ते आपला जिल्हा आहे, आपल्या जिल्ह्यातून सुरुवात झाली का वक्फ बोर्ड कायदा हा रद्द करा. असे अनेक कायदे त्यासाठी आपण भांडतोय आणि ते कायदे रद्द व्हायलाच पाहिजे. कारण ते आपल्या देशाला, आपल्या महाराष्ट्राला खूप घातक कायदे आत्तापर्यंत आपण करत होतो, पण आत्ता त्याची दिशा वेगळी घेतली पाहिजे. आपण याच्या पहिले आपण 50-50 हजार लोक एका ठिकाणी जमतो आणि कायद्याची मागणी करतो. पण ती मागणी करत असताना आपण कायम म्हणजे घटना खतरनाक घटना आहे. अशा कधी आपल्या 5-5, 10-10, 15-15 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला तरी सुद्धा आपण शांततेत 50-50 हजार लोक एका ठिकाणी जमतो आणि शांततेत मोर्चा काढून घरी निघून जातो. मग त्याच्यामुळं आपला जो जमलेला समाज आहे याचा संदेश तिथपर्यंत पोहोचत नाही. पुढच्या काळामध्ये आपण सगळे, सरकार तर हिंदुत्ववादी आहेच, पुढच्या काळामध्ये काहीतरी आपण सगळे कीर्तनकारांना घेऊन नियोजन केलं पाहिजे का जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या गौमातेला आपण राजमातेचा दर्जा दिला त्याच्यात कायदा पण कडक झाला पाहिजे. आणि पूर्णपणे 100% महाराष्ट्राला गौ हत्या मुक्त केलं पाहिजे. कारण गौ हत्या करणं म्हणजे आपल्या भावनेशी जुडलेले. आपण ज्या गाईला पहिले आपण घरातली बनलेली चपाती चारतो ते मुसलमान लोक त्याच घरात पहिले त्या चपातीसोबत आपल्या गाईला खातात. आणि कायदा असून सुद्धा त्याचा काही फायदा नाही. तर हा कायदा कडक व्हावा यासाठी आपल्या सर्व हिंदू तरुणांना एकत्र यायला पाहिजे आणि आपण मंत्रालयाला जाऊन ही मागणी करायला पाहिजे. कारण आतापर्यंत आपण ज्या तालुक्यात ज्या जिथे इथं घटना होत असेल तिथं मोर्चा करतो, पण तो मोर्चा त्या वेळासाठी, त्या काळासाठी. पण आता मोर्चे पण निघायला लागले तर आता मोर्चाला सगळे हलक्यात घेऊन राहिले. मोर्चा निघतो, लोक शांत होऊन जातात, भगवे झेंडे भगवे टोप्या घेऊन रस्त्यावर येतात. तर आपल्याला मोर्चाची दिशा ही उग्र केल्याशिवाय आपला कायदा भेटणार नाही. एकदा आपण प्रत्येक पोरांनी एकदा असं नियोजन करायचं. प्रत्येक आता जसं दहेगाव आता मोठ्या संख्येने इथं पोरं जमले, प्रत्येक पोरांनी 2-2, 5-5, 10-10 पोरांचं नियोजन हातात घ्यायचं. ज्याची तशी परिस्थिती असेल एक गाडी बुक करायची आणि सगळे गाड्या कमीत कमी. जसं आपण आता पाहिलं तर ज्या इम्तियाज जलील आपल्याला माहिती आहे, जेव्हा महंत रामगिरी महाराजांनी मोहम्मद पैगंबरबद्दल काही स्टेटमेंट केल्यानंतर
आणि नितेश राणे साहेबांनी आपल्या श्रीरामपूर आणि नगरमध्ये सभा घेऊन काही स्टेटमेंट केले. त्यांच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर